झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्ही त्या छत्रीवाल्याच्या प्रेमात पडलाय. मी हो, आधी मला संशय होतात, पण आधी मला वाटलं की त्या सायली मॅडम असतील म्हणून. म्हटलं देवा, साहेबांना वाचव हिच्यापासून. ती सायली हो. छे रे बाबा, ती मुलगी वेगळ्या ग्रहावरची आहे, इथली नाहीये ती. म्हणजे आजीनी तिला माझ्याकडे पाठवलं होतं म्हणून 4 शब्द बोललो तिच्याशी, नाहीतर बोललोही नसतो. अच्छा अच्छा, पण मला एक कळत नाही साहेब, म्हणजे भागीरथी मॅडमनी तिला ऑफिसला का पाठवलं? आमची आजी सगळ्यांवर उपकार करते, त्यातलंच काहीतरी असणार. हा, तुला सांगतो, माझ्या टाईपची नाही ती. अरे तू जा ना, चहा घेऊन ये मला, जा. हो. माझं श्रीवर खूप प्रेम आहे आणि श्रीलाही मी खूप आवडते असं त्यांनी मला सांगितलं. आणि लग्न करण्याबाबत मी मनाने खूप पुढे गेलीये आणि आता मला मागे नाही फिरता येणार. आणि श्रीला हे माहितीये. आम्ही दिवसातनं खूप वेळा फोनवर बोलतो, बाहेर भेटतो. पण आज फालतू कारणावरून आमच्यामध्ये आर्ग्युमेंट झालं. मी श्रीसाठी एक शर्ट आणला होता, तर म्हणाले की मी तुझ्यासाठी आधी गिफ्ट देणार. आता मी म्हटलं त्यात काय फरक पडतोय, तर म्हणाला नाही, मी आधी तुला देणार, मग तू मला द्यायचंस. शब्दाला शब्द वाढला आणि मी चिडले आणि मी आणलेला शर्ट तिथेच टाकून निघून आलो. पण ना, सरळ श्रीलाच विचारूया या बाबतीत. नको नको नको. ऍक्च्युली श्रीनी मला सांगितलं की इतक्यात आपल्याबद्दल घरात काही बोलू नकोस. त्यानं तुला सांगू नको म्हणून सांगितलंय, तर तू आम्हाला सांगायला नको होतस ना. हो आई आजी, बरोबर बोललात तुम्ही. माझी आई असती ना, तर मी हे सगळं तिलाच सांगितलं असतं. माझं मन मी तिच्या समोरच मोकळं केलं असतं. सर नमस्कार. सर नमस्कार करताय ना? काय म्हणताय, कसे आहात? मी मजेत एकदम. तुम्ही आज इथे कशा? या फाईलवर सरांच्या काही सह्या हव्या होत्या. हो का? सर तुम्ही बसा ना, बसा 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 बसा. अहो तुम्ही पण बसा ना. नाही, आय एम ऑल राईट. हो नाही, बसा. सर त्यांना बसायला सांगताय ना? बसा. सह्या नाही का, द्या. सर सह्या करायच्यात. तुम्ही चहा घेणार? लगेच आणतो, एकदम गरम मसाला टाकून. तुम्ही चहा आणायला कुठे चाललाय? किचन मध्ये. चहा मी आणतो ना, तुम्ही बसा बसा बसा. आलोच. साहेब, चहा साखरेचे डबे सापडणार नाहीत तुम्हाला. तुम्ही अकाउंटंटला साहेब म्हणता? चिडलेत ते माझ्यावर. आणि एकदा ते चिडले ना की मग सगळ्यांनाच ते साहेब म्हणतात. ऑफिस मधल्या पिऊनला पण साहेब म्हणतात ते. म्हणा बरं एकदा. साहेब, हे बघा. चहा साखरेचे डबे लपवून ठेवतात आमचे सर. चहा साखरेचे डबे लपवून ठेवतात. म्हणजे ऑफिस मधला सगळा स्टाफ खूप चहा पितो ना, म्हणून मग ते चहा साखरेचे डबे लपवून ठेवतात. मग त्यांना कुणी भेटायला आलं की ते स्वतःच डबे काढून आमच्या हातात देतात. तेच म्हणतोय ना मी. तुम्ही दोघं इथे गप्पा मारत बसा, मी पटकन एक फक्कड चहा घेऊन येतो. तुम्हाला सांगतो, एकदा माझ्या हातचा चहा प्यायल ना, तर दुसऱ्या कोणाच्या हातचा चहा तुम्ही पिऊच शकत नाही. आमच्या भागीरथी मॅडम आहेत ना, त्यांना देखील माझ्या हातचा चहा खूप आवडतो. भागीरथी मॅडम? हो, आमच्या मालकीन बाई. तुमच्या आजीला तुम्ही मॅडम म्हणता? ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये मॅडम म्हणतात ते. त्या
त्याचं काय नातं वगैरे सगळं घरी ना, इकडे एकदम प्रोफेशनल. इथे आजी वगैरे नाही म्हणत. हेच आजी म्हणायला लागले तर ऑफिस मधले सगळेच त्यांना आजी म्हणतील ना. आजी म्हणायला लागले तर कसं चालेल? मॅनर्स. मी सरांना नेहमी सांगतो, तुम्ही एवढे नम्र राहू नका. तुम्ही कंपनीचे मालक आहात, मालकासारखं वागलं पाहिजे नाही का? कंपनीचे मालक आहात तुम्ही मालकासारखंच वागलं पाहिजेत. हा, बसा तुम्ही. मी कंपनीचा मालक आहे. मालकासारखं वागलं पाहिजे. अकाउंटंट, तुमचा पगार उद्यापासून डबल. तुम्ही चहा घेणार का? इथे बाजूला एक 5 स्टार हॉटेल आहे, तिथून मागवतो ना हवं तर. नाही नको. अहो घ्या ना, आपली ओळख आहे, आपलं खातं चालतं तिकडे. हा, नाही खरंच चहा वगैरे नको. त्या सह्या करायच्या तेवढ्या केल्यात तर बरं होईल. हा बोला ना, कशावर पाहिजे सह्या? साहेब, अकाउंटंट, मी मॅडमला सह्या देणार. बोला, कुठे कुठे सह्या हव्यात? सर प्रत्येक पेपरवर जिथे जिथे क्रॉस मार्क केलाय ना तिथे तुमची सही हवी आहे. हा, आणि सर बँकेच्या व्यवहारांना जी पर्टिक्युलर सही करताना तीच करा. तर त्यांचा अकाउंटंट फाईल सही करून आणून देतो म्हणाला बँकेत. आश्चर्य आहे, तू तिथे गेलीच होतीस, 2 सह्या करून दिल्या असत्या तर आपलं काम झालं असतं, म्हणजे फाईल पुढे सरकवता आली असती. पण काय हरकत नाही केली सही. मोठा माणूस. सर हं? तुम्ही त्यांचं खूप कौतुक करता आणि मोठा माणूस आहे म्हणता. म्हणजे मला जरा विचित्रच वाटले ते. ते खूप शिकले नाहीयेत का हो? कोण? गोखले. जान्हवी, परदेशात जाऊन मॅनेजमेंट का काय ते शिकून आलेत. ते एकदम सॉफिस्टिकेटेड माणूस. मला ना त्यांचा अकाउंटंट त्यांच्यापेक्षा जास्त सॉफिस्टिकेटेड वाटला. नाही म्हणजे तेही चांगले आहेत, हुशारही असतील. काय बोलतेस काय तू जान्हवी? पैशाची निजास नाही. मोठा माणूस, एकदम नम्र. हो नम्र म्हणजे मला चहा करून द्यायला स्वतः उठले. काहीतरीच काय जान्हवी. हो सर. आणि काय तो शब्द होता बरं? हा, मी एकदम फक्कड चहा बनवतो म्हणाले. हं? आणि म्हणत होते की ही छत्री 7 वर्षापूर्वी 60 रुपयाला भेटली आणि तीच छत्री म्हणे शिवून वापरतायत ते गेली 7 वर्ष. त्यांचं तर म्हणणं होतं की आता तो छत्रीवालाही ओळखीचा झालाय, 2-4 रुपयाचा डिस्काउंट देतो त्यांना. तू नक्की गोखले गृह उद्योग मध्येच गेली होतीस ना? गोखले असं म्हणाले 60 रुपयाला छत्री भेटली? हो सर. बे- त्यांची ती छत्री आहे ना, त्याची तार निघाली होती. तर त्यांच्या काय घर हॅलो. काय बटाटे घेऊन येऊ? कोथिंबीर संपली. अच्छा, आणि फॉल पिकोला टाकलेली साडी पण घेऊन यायची. अहो बाई, काय काय समजताय काय तुम्ही? अहो तुम्ही बँकेत फोन केलाय. हा, अहो तुम्ही तुमच्या नोकराला फोन करा. नोकराला. नोकर आणि नवऱ्यातला फरक माहित नाही तुम्हाला? मी सांगतो ना. अहो नोकराला निदान पगार तरी मिळतो हो. अहो नवरा म्हणजे बिन पगाराचा गडी असतो, हमाल असतो. तुम्हाला सांगतो, आमच्या घरी तेच. घरात गेलो की च्याव 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 च्याव. कंटाळा आलाय, कंटाळा. तुम्ही कोण बोलताय? स्मिता? कोण स्मिता? माझ्या सॉरी, थोडीशी ओव्हर ऍक्टिंगच झाली. थोडीशी ओव्हर ऍक्टिंग? अरे तू ओव्हर ऍक्टिंग करत होतास का नर्वस होतास तेच कळत नव्हतं. अरे किती बोलतोस बाबा. आणि छत्रीबद्दल बोलायची काय गरज होती? मला वाटलं फ्रेंडशिप बद्दल बोलावं त्या छत्रीवालीशी. चुकलो. वा, तुला वाटलं. असो, तुझा तरी काय दोष बाबा याच्यात. मीच तुला बॉसच्या चेअरमध्ये असं अचानक बसवलं ना, आणि आपलं प्रिपरेशनही झालं नव्हतं. हो साहेब, तुम्हाला एक सांगू का? बोला. ती छत्रीवाली आहे ना, खूप गुणी आणि सुसंस्कृत मुलगी आहे. तुम्ही विचारून टाका तिला. काय विचारू? साहेब, बाकीच्या बाबतीत तुम्ही हुशार आहात, पण ह्या बाबतीत जरा कच्चे आहात. नाही म्हणजे ती छत्रीवाली आहे ना, ती तुम्हाला शोभणारी आहे हो. मी तिच्या बाजूला उभे होतात ना, तेव्हा अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटत होता.
झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.